मग आता देऊन टाकू का पेनल्टी? ओके, धन्यवाद. ओके, 2 रनची पेनल्टी राहणार आहे. आणि ह्या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार तर आहे, परंतु इथे बिमर चेक केला जाईल. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. फेअर डिलिव्हरी. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवे तिथे विकेट येणार का, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आली. एका धावसंख्येनंतर आपल्याला 7 धावा आहेत. फलंदाजी ज्यावेळेस धावण्याचा धावसंख्या 7 आहे. ही षटक संपलं की आपण 2 धावा ऍड करणार आहोत. यावेळेस अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू निश्चितप्रमाणे गणेश दिघे गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. धावण्याचा धावसंख्या 7. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आहे. काय कॉम्बिनेशन तुम्ही पहा. ज्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली त्याच गोलंदाजाला पुढच्या चेंडूवरती षटकार पण आलेला आहे. या दरम्यान आपण पाहिले संदेशच्या बॅट पुढे चेंडू पोहोचला गेला मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल निश्चितप्रमाणे जी मिळते आणि एका सिंगलच्या रूपाने खातं खोललं गेलं संदेश याचं. धाब्याका धावसंख्या 8. ही ती जोडी आहे संदेश शावड आणि समीर सय्यद. या दोघांनी अगोदरची एक मॅच आपल्या खिशामध्ये घातली होती असं म्हणजे हरकत नाही, कारण संतोष शावड बाद झाल्यानंतर समीर सय्यदने डाव सावरला होता. संतोष शावडनंतर गौरव आला होता आणि गौरव आणि संतोष बाद झाल्यानंतर समीर सय्यद आणि संदेश शावडने डाव सावरला होता आणि तीच डाव सावरल्याची कामगिरीमुळे इथे समीर सय्यदला थोडीशी बोल होती. आता गौरवच्या ऐवजी तो आलाय. या दरम्यान चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. 3 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू पडला गेलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येईल. सिंगलच्या रूपाने धापण करते धावसंख्या आहे. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे 2 रनची जी पॅनल्टी जी होती ती पॅनल्टी पकडून आता धापण करते धावसंख्या आहेत 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि यानंतरचा आवाज असेल तो शाहरुख पठाण सर. थँक्यू. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. धन्यवाद. 1 ओव्हर नंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी समोर खेळलाय बिटवीन द गॅप हा फटका खेळला जातोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम एफर्ट तिथे क्षेत्ररक्षकाचे आपल्याला बघायला मिळत आहेत. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहतोय. गणेश दिघे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील गणेश दिघे यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. 2 झेल त्यांनी पकडले होते अगदी सीमारेषेच्या जवळ. धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे जाते. 12 धावा धावफलकावरती आहे. शुभम तांबे गोलंदाजी करण्यासाठी आलेत.
बॅटचा एज आणि अजून एक विकेट मिळते. फलंदाज संदेश आव्हाड बाद होत आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दोन बाद 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शुभम तांबे विकेट मिळवून देत आहेत, संघाला मोठी विकेट मिळवून देत आहेत. संदेश आव्हाड बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. गौरव सानप मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गौरव सानप यांना आपण बघू शकता, एक अष्टपैलू खेळाडू. मॅचच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. शुभम तांबे यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. गौरव सानप आलेत मैदानाच्या आत, आपण त्यांना बघू शकता. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आता गौरववर सर्वांच्या नजरा असतील. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे हा संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती पोहोचत आहेत. अकाउंट ओपन इथे केलंय. गौरव सानप यांनी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर 13 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. शुभम तांबे यांनी मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि याही मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी ते करतायत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. एक महत्त्वाची विकेट देखील त्यांना मिळाली. संदेश आव्हाड यांना माघारी त्यांनी पाठवलं. गणित गुरु निमगाव आणि रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे. 13 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद आहेत. थोडासा वेळ वाचवा, ही देखील सूचना आम्ही सातत्याने आपल्याला करतोय. वेळ फार महत्त्वाची आहे, याची नोंद सर्व संघांनी घ्या. चांगला बॉल, खूप चांगला बॉल. समोरून बॉलला वळवलं आणि बाहेरच्या दिशेने बॉल निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडकडे समीर सय्यद. 5 चेंडू आणि 9 धावा त्यांनी देखील बनवल्यात. 2 बाद 13. इथून पुढे रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाला एका चांगल्या धावसंख्येकडे जावं लागेल, कारण 2 महत्त्वपूर्ण फलंदाज गमावलेले आहेत. त्यानंतर या 2 फलंदाजांवर देखील एक मोठी जबाबदारी असणार आहे. 2 बाद 13 झाल्यात. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होईल. 14 धावा आपण धावफलकावरती बघतोय. दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच आपल्याला बघायला मिळते. गणित गुरु निमगाव आणि रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या 2 संघांच्या दरम्यान. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतोय. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शुभम तांबेनं या ओव्हरमध्ये व्हेरिएशन दाखवलं. फक्त 4 धावा दिल्यात आणि 1 विकेट शुभम तांबेला मिळाली आहे आणि 2 ओव्हर देखील संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दोन ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 15. गणेश दिघे यांना आपण बघू शकता गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. तर स्ट्रायकर एंडवर गौरव सानप आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात. लॉफ्ट केला, यावेळेचा बॉल हवेत आहे आणि ओहो हो 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 इथे जेल सुटलाय. गौरव सानपला जीवदान इथे मिळालेलं आहे. गौरव सानप सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देऊ शकणार नाहीये इथे. त्याचा उपद्रव काय असेल ते येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. गणेश दिघे यांनी एक संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. एक जीवदान, एक लाईफलाईन मिळाली गौरवला. पुढे टाकलाय, चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना आपण सकाळी देखील उल्लेख केला की क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त संधी मिळत नाही आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. संधी कशी असते? चहात बुडालेल्या बिस्किटासारखी. 2-16 तिसरं षटक सुरू असताना शॉर्ट बॉलचा वापर, पुल केलाय समीर सय्यद यांच्या बॅट मधून. हा पुल पॉवरफुल आहे आणि ब्युटिफुल सिक्सर येतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अखूट टप्प्याचा बॉल, पुलचा प्रयत्न आणि त्या फटक्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 22 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीर सय्यद यांच्या बॅटमधून निघालेला हा एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. थोडंसं कमी गतीने टाकलंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु व्हेरिएशन गतीमध्ये बघायला मिळालं. गणेश दिघे यांच्या माध्यमातून चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकारानंतर डॉट येत असताना धावसंख्या स्थिर धावफलकावर 22. बॉल हवेत आहे. इथे फटका थोडासा मिसटाईम आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर आहे आणि 1 धाव तिथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलकावर 23 धावा आपल्याला बघायला मिळतात. एकूण 14 संघांचा समावेश असणारी ही क्रिकेटची स्पर्धा STPL अर्थात सिनियर टेनिस प्रीमियर लीग पर्व 7 आपल्या सर्वांना इथे बघायला मिळतात. आज 3रा दिवस आहे आणि आज 3ऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक रोमहर्षक लढती आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाल्यात. अनेक विक्रम आज देखील होताना पाहायला मिळाले. आज भूषण उगलेने एक अर्धशतक बनवलं. आज अरुण वाढवणे यांनी एक 5 पूर्ण केला. 5 विकेट त्यांनी मिळवला, एक पंचक त्यांनी मिळवला. 2-23 धावा धावफलकावर. फुलर लेंथवर खूप चांगला बॉल. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. गौरव सानपला थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय गणेश दिघे यांना. ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तीन ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर 24 धावा मित्रांनो धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 2 फलंदाज बाद असताना आपण पाहू शकता समीर सय्यद 10 चेंडू खेळलेत, 17 धावेवर नाबाद आहेत. गौरव सानप यांनी 4 चेंडू खेळलेत, 4 धावा दंडी देखील बनवल्यात. गोलंदाजी करण्यासाठी एक यशस्वी गोलंदाज ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी प्रभावित केलेला आहे. शुभम तांबे मागच्या ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांना मिळाली होती. ते आता पुन्हा एकदा येतात गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. समोर गौरव सानपचं आव्हान आहे. एक लाईफ लाईन मिळाली आहे गौरवला. अवैध कशा पद्धतीने तो खेळ करेल ते पाहणं देखील फार गरजेचं. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट तिथे तैनात करण्यात आला. एक सेटअप बनवलाय.
आणि त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळते. एक धाव पूर्ण झाली आहे, धावसंख्या 25 या आकड्यावर. तुम्ही कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवता अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी देखील करावी लागते. इथे शुभम तांबे यांचं त्या बाबतीत देखील कौतुक करावं लागेल. 2-25 ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपण पाहतोय रॉयल चॅलेंजर्स वडजिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम तयार आहेत. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर इथे देखील करण्यात आलाय. सरप्राईज डिलिव्हरी होती. फलंदाज समीर सय्यद यांना चेंडूने विचारले हाऊ आर यू. परफ्यूम बॉल अगदी कानाजवळून गेला. या चेंडूचा वास आला असेल. खूप चांगला बॉल आपण पाहतोय शुभम तांबे यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची नोंद तिथे होणार आहे. ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपण पाहू शकता रिक्वायर्ड रन रेट अर्थात करंट रन रेट आपण जर बघितला तर जवळपास 7.5च्या जवळपास आहे. याच पद्धतीने फलंदाजी सुरू राहिली 60-65 पर्यंत जाईल टीम. इथे रनअप मध्ये थोडासा बिघाड आहे. धावसंख्या 25 वर स्थिर आहे. 2-25 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. शुभम तयार होत आहेत. यावेळेस समोर खेळलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. विकेटचं पतन होत आहे. समीर सय्यद बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. अजून एक फलंदाज बाद होतोय अर्थात समीर सय्यद यांच्या रूपामध्ये तिसरा धक्का बसतोय रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाला. नवीन फलंदाज सागर चेवले मैदानावर दाखल होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये सागर चेवले यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच ते राहिले होते आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आज फलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवावा लागेल. अष्टपैलू खेळाडू आहेत. आपण रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाचा विचार जर केला तर भारत भाऊ बोडके यांची टीम, साई सिद्धी इंडस्ट्रीज, अभि बोडके हे संघमालक आहेत. किट पार्टनर इंजिनियर रामनाथजी सांगळे, सिद्धिविनायक असोसिएट हे किट पार्टनर आहेत. यावेळेचा बॉल बॅटची इनसाइड एज घेतो आहे. हवी ते नसेल डॉट बॉल. याही वेळेस फलंदाजाला उभं करण्याचं काम मैदानामध्ये शुभम तांबे करताना दिसत आहेत. गोलंदाजी खूप चांगली केली आहे. खूप प्रभावी गोलंदाजी, प्रभावी कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते शुभम तांबे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू टाकले 10 धावा दिल्यात 5 आणि विकेट मिळवल्यात 2. जबरदस्त गोलंदाजी. काटकसर काय असते ना ती गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. बॅकफुटला गेल्यानंतर खूप चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडंसं फंबल झालंय आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. खूप वेळानंतर हा चौकार मिळतोय 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. गणित गुरु निमगाव या संघाचा विचार जर केला तर गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक शांताराम आहिरे सर, तुळशीराम कांडेकर सर यांचा संघ. किट पार्टनर सन्माननीय प्रियंका शिंदे, कृष्णा शिंदे हे किट पार्टनर या संघाचे आहेत. वाह, जबरदस्त, खूप चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 29. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. चार ओव्हर नंतर 29 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. निलेश वायसाळे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 5वं षटक इथे टाकलं जातं. 5व्या षटकासाठी आपण बघू शकता निलेश वायसाळे यांना निमंत्रित करण्यात आलं.
कौतुक करावं लागेल शुभम दांबेज. त्यानं आपला स्पेल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. लॉफ्ट केलाय बॉल, मिड विकेटला बॉल जाईल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव येते, धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल आपण इथे पाहू शकता. 30 धावा धावफलकावरती, 30 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर नंबर 5th इन प्रोग्रेस. 5वं षटक सुरू असताना बिग हिट यावेळेस केला जातोय आणि सागर चेवले यांच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पंख लागलेत आणि चेंडू निघून गेला उडत उडत सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार. 36 धावा या षटकाराच्या मदतीने. वाह, वाईट यॉर्करचा प्रयत्न आहे. फलंदाजाला रोखून ठेवणारी लाईन, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, फलंदाजांना अडचणीत आणणारी ही गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर हा बॉल होता. 36 धावा, 3 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी निलेश वायचळे यांना आपण पाहतो. बॉल हवेत आहे, फटका यावेळेस थोडासा मिसटाईम होता आणि थर्ड मॅन लॉंग स्टॉपला, माफ करा, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सुदैवी चौकार, संजीवनी चौकार मिळतो. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे. 3 बाद 40 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रडारमध्ये चेंडू होता खरं तर, परंतु संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडू घेतोय. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. एक मोठा फटका येतो, त्यानंतर गोलंदाज देखील निर्धाव चेंडू मैदानामध्ये हाताळतो. षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, चौकार आला, त्यानंतर पुढेच एकदा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 40. निलेश वायचले गोलंदाजी करण्यासाठी. सागर चेवले 14 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करतात. किती धावा बनवल्या जातील या पहिल्या डावामध्ये. यावेळेचा फटका देखील आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चाललाय. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना एकच धाव तिथे मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 5 ओव्हरचा खेळ संपणार आहे. 5 ओव्हर नंतर 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आफ्टर 5 ओव्हर्स 41, लॉस ऑफ 3 विकेट्स. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. जितू पाटोळे येत आहेत ओव्हर नंबर 6 साठी. 41 आतापर्यंत झाल्यात. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केलं, बॅकफुट पंच. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. 42 या आकड्यावर धावसंख्या जाताना पाहायला मिळते आहे. सागर चेवले चांगली बॅटिंग करतात, परंतु दुसऱ्या बाजूला गौरव सानप थोडीशी शांत आहेत. एक जीवदान जरूर त्यांना मिळालं, परंतु इथून पुढे आता कशा पद्धतीने खेळ रंगेल ते बघणं देखील फार गरजेचं राहणार आहे. कारण आता शेवटची काही षटकं, आता स्लॉक ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी होते ते देखील पाहावं लागेल. जितू पाटोळे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिला बॉल, त्यावर एक सिंगल प्राप्त झाली.
बॉल हवेत आहे, अजून एक संधी आहे, परंतु हा चेंडू थोडासा पुढे पडलाय, हा फॉलीमध्ये पडलाय. एकच धाव तिथे येणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 1च्या मदतीने धाव संख्येमध्ये होतोय बदल. 43 धावा, 43. फलंदाजांना आतापर्यंत रोखून ठेवण्याचा प्रयत्न जितू पाटोळे यांनी देखील केलाय. सागर चेवले दुसऱ्या बाजूला आहेत. स्ट्रायकर एंडकडे 16 धावेंवर नाबाद आहेत. जितू पाटोळे तयार होतील गोलंदाजीसाठी. चांगला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. धाव नाहीये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला इथे जितू पाटोळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलक स्थिरावलेला आहे. 43 या आकड्यावर आपण बघू शकता. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा हा रंगारंग सोहळा आहे. आज 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. या स्पर्धेचा आनंद घेतो. बॉल हवेत आहे, फटका यावेळेस मिस टाइम आहे. झेल घेण्याची संधी आणि पकडला जातोय झेल. फलंदाज सागर चेवले देखील फेल. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. झेल कोणी घेतलं आता त्यांचं नाव कृपया कळवा. निलेश वायसळ यांनी पकडलाय झेल. चांगला बॉल, बाहेर जाणारा चेंडू होता, त्यावर बॅट टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु संपर्क नाहीये. देवा काकड नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. जितू पाटोळे चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये करताना पाहायला मिळतात. अचूकता बघायला मिळाली या ओव्हरमध्ये. बॅकफुटला गेले, बिटवीन द गॅप बॉलला खेळले. बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 6 ओव्हर संपलात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 47. 47 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. पाहूयात आता इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय. गौरव सानप अजूनही मैदानावर उभे आहेत. ही चांगली गोष्ट फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण इथून पुढे तो विध्वंसक फलंदाजी करू शकतो, त्यामध्ये ती क्षमता आहे. सातत्याने आम्ही कमर्शियल व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील गौरव सानपला खेळताना पाहिलं. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये गौरव सानपचा खेळ आम्ही बघितला. एक वेगळी छाप सोडणारा खेळाडू आहे आणि सिन्नर तालुक्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने झळकावलं. तो गौरव सानप स्ट्रायकर एंडकडे, तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. निलेश वायसळ यांना आपण बघू शकता ओव्हर नंबर 7 मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, खराब चेंडू आणि बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. गौरव सानप यांच्या बॅट मधून निघतो एक दमदार षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, इथे मात्र धाव मिळणार नाहीये कारण चेंडू खूप सुंदर होता. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकारानंतर कमबॅक खूप चांगलं केलं निलेश वायसळे यांनी. या अगोदरचा चेंडू थोडासा खराब होता, त्याचा खरपूस समाचार जरूर घेतला, परंतु त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळालं. त्या चेंडूवर धाव नसेल. धावसंख्या 53 आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. लॉफ्ट केलाय टॉप एज. सुनील शेळके चेंडूच्या
अगदी चेंडूवर आले, चेंडू अडवला, धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना निलेश वायसळे यांच्या माध्यमातून इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क यावेळेस झालेला नाही. बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतला, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला होता, परंतु खूप चांगली फिल्डिंग तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये सुनील शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4-53 निलेश वायसळे तयार होत आहेत. बॅकफुटला गेले, कव्हरला बॉलला खेळलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक, परंतु त्यांना टाटा बाय बाय करत बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. 57 धावा, 7वं षटक इथे सुरू आहे. 4-57 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. जुना बॉल टाकायचा मैदानामध्ये, जुना बॉल टाका. चौकारानंतर धावसंख्या वाढली आहे. 57 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गोलंदाज पुनश्च एकदा तयार होतील. निलेश वायसळे यांना आपण बघू शकता. समोर गौरव सानप, लॉफ्ट केला, यावेळेस देखील गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ही ओळख गौरव सानपची आहे आणि त्याच्या बॅट मधून निघतोय एक जबरदस्त स्ट्रोक. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. एक झेल सुटला होता आणि तो झेल किती महागात पडतोय. क्रिकेटच्या मैदानावर चुकीला माफी नसते. तुम्ही आयुष्यात जर एखाद्याला जीवदान दिलं ना तर तो आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही, पण क्रिकेटमध्ये तुम्ही जर एखाद्याला जीवदान दिलं तर तो तुमचा बदला घेतो. आणि इथे तेच चित्र आपल्याला बघायला मिळालं. झेल सुटल्यानंतर खूप चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. एक षटकाराला धावसंख्या वाढली, 63 आकड्यावर जाऊन पोहोचली. बॉल फेक परत एक तो. बॉल खरं चांगला. 63 धावा धावफलकावर गौरव सानप 23 वर आता जाऊन पोहोचलेले आहेत. चला थोडासा वेळ वाचवा ही विनंती आहे, कारण यानंतर अजून सामने आपल्याला घ्यायचे आहेत. कृपया करून विनंती असेल. बॉल टाका, एक बॉल टाका चांगला.
मॅच बॉल आलेला आहे आणि ज्यांनी हा चेंडू दिला ना त्यांचं मनापासून धन्यवाद. गणेश शिरसाट सर आहेत तिथे, मनापासून धन्यवाद असेल. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय, कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एकदा पूर्ण केली जाते आहे. धावसंख्या एकने पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. 64 धावा धावफलकावर. 7 ओव्हर संपलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. शेवटचे आता 6 चेंडू बाकी असणारे ते पहिल्या डावातले आणि हे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये जितू पाटोले यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. संघातील एक प्रमुख गोलंदाज आहेत. समोर गौरव सानप यांचं आव्हान असेल, कारण या ओव्हरमध्ये आता थोड्याशा धावा रोखण्याचा प्रयत्न करावाच लागेल. धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचली आहे. या ओव्हरमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर गणित गुरु निमगाव समोर एक चांगलं आव्हान राहील. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला फेकून दिलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल आणि त्यावर हा षटकार येतोय. रिव्ह्यूची मागणी आहे. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार.
त्या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत, 2 विकेट देखील आलेत. यावेळेस देखील आक्रमण आहे. वा, शेवट देखील गोड केला जातोय. केला इशारा जाता जाता महेश बोडक्यांच्या बॅटमधून अजून एक षटकार. 6. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर. सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. सळसळणाऱ्या रक्तामधून दुमदुमतात हे विजयाचे वारे. मैदानात उतरली पहा रॉयल चॅलेंजर वडजिरे. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक साही सिद्धी इंडस्ट्रीज माळेगाव MIDC माननीय भारतभाऊ बोडके. किट पार्टनर इंजिनियर माननीय रामनाथ सांगळे. सिद्धिविनायक असोसिएट्स. रॉयल चॅलेंजर वडजिरे.
क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय गणित गुरु निमगाव हे नाव. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय शांताराम आहिरे सर, गणित पुस्तकाचे प्रशासक व गणित गुरु युट्यूब चॅनल, ज्या युट्यूब चॅनलचे 1.85 मिलियन सबस्क्रायबर आहेत. माननीय तुळशीराम कांडेकर सर, किट पार्टनर क्रिस्टल लाईन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन, प्रोप्रायटर इंटेरियर डिझायनर माननीय प्रियंका शिंदे व माननीय कृष्णा शिंदे, गणित गुरु निमगाव. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. नॉन स्ट्राईकला कोण आहे बॅटिंगला? धन्यवाद शाहरुख पठाण सर. नव्या मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मॅच सुरू होते. स्ट्राईकला कोण, नॉन स्ट्राईकला कोण आणि गोलंदाज कोण? सागर चेवले गोलंदाज आणि स्ट्राईकला कोण आहे? जितू आणि नॉन स्ट्राईकला. जितू. नॉन स्ट्राईकला स्कोरकडचा फटका, कॅपमध्ये चेंडू पोहोचला, जशाच तसं प्रत्युत्तर, पहिला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. जितू भाऊ जितू भाऊ एक जण पाठवा ना तुमचा. नॉन स्ट्राईकला कोण आहे? जितू दादा, वैभव शेलार. मॅक्सी एक जण पाठवा ना, एक जण पाठवा. त्यांनी ऑलरेडी 2 रनची पॅनल्टी घेतलेली आहे, पण आता 11वा प्लेअर तरी चला जेणेकरून नावं कळली जातील. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला परंतु झेल सुटला. जीवनदान या दरम्यान अगदी आपण पाहतोय आलन भाऊ. धाबा धावसंख्या 5, 97 धावसंख्या बनवली गेली. 98 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे वैभव शेलार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले वैभवच्या बॅट मध्ये चेंडू परफेक्ट मिळेल होताना पाहिले, मिळाला नाही. एक धाव, एक सिंगल येईल, धापलक 1 ने पुढे जाईल. धापलक कधी धावसंख्या टोटल 6 रन, 6 धावा धापल करते आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय जीवनदानाचा पुरेपूर फायदा आहे. जितू पाटील यांच्या बॅट मधून तो खणखणीत चौकार. धाबा धावसंख्या अगदी आपण पाहू पुढे जाऊन पोहोचला. आता दुहेरी अंकात 10 धावा आहेत. सामना मोठा आहे.
या दरम्यान चेंडू कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न ठिकाणी केला गेला नाही. धापलकीकडे पुढे जाईल. धापलका धावसंख्या 11 धावा आहेत. आवाज कमी कर. हॅलो हॅलो. त्या दरम्यान अगदी तयार. तर नी बॅटर इथे चेंडू हवेत आणि अजून एक विकेट. गणेश दिजे सुद्धा इथे झिलबाद. इथं अगदी आपण पाहतोय गणेश यांच्या रूपाने अजून एक विकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. दुसरा फलंदाज या दरम्यान विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. क्या नाम है बल्लेबाज का? शुभम तांबे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गौरव इथे चेंडू डॉट येताना पाहिलं मिळालाय.
इथे व्हाईट बॉल तर आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलक्या तरी चेंडू खेळला. धावबाची संधी आहे इथे डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न केला गेला होता. सुरेख रणबीर बिंदू विकेट सुद्धा पाहायला मिळाली. एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपला जाईल ते आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलक 2 बाद 15 धावा 15 रन लॉस ऑफ 2 विकेट्स 36 चेंडू 83 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. हॅलो 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 बॉल नाही पडत आहे तेव्हा करतोय आम्ही. बॉल नाही पडत आहे तेव्हा करतोय. चालू आहे धावसंख्या धावा संख्या एकदा आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती आता 16 धावा आहेत दोन गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस एकदा आपण पाहतोय हा चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट येतोय. बड्डे बॉय आदरणीय आकाश लोणारे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आकाश लोणारे यांचा आज वाढदिवस आहे आणि आकाश लोणारे साहेबांना आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने त्याचबरोबर STPL मॅनेजमेंट टीमच्या वतीने संघमालक खेळाडू सगळेच मित्रपरिवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि त्याचबरोबर षटकार मारून इथे सुद्धा होतोय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला. धावा संख्या 2 बाद 22 धावा. षटकार येतोय वैभव शेलार त्याच्या बॅट मधून इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय सुरेख आहे. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. बावीस वरती धावफलक अजूनही थांबलेला आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही मॅच मध्ये रंगत आली शेवटच्या 2 षटकाने. यादना बेगेट शॉट ऑन पुल पॉवरफुल और सक्सेसफुल व्हेरी ब्युटिफुल चेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय किशोरभाऊ देशमुख यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. आदरणीय आमचे भगवानदादा शिंदे
महाराष्ट्र पोलीस दादांचंही स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळलाय, पण ज्या पद्धतीने फटका खेळलाय त्यापेक्षा जास्त जोराचा झटका बसलाय. फलंदाज इथे होईल बाद. धक्का क्रमांक जर आपण पाहिला तर इथे बसला जातोय तो तिसरा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. अनिल शेळके यांनी घेतलेला एक चांगला असा झेल या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालाय. एक चांगला झेल आणि त्यानंतर एक चांगला फलंदाज सुद्धा या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तीन बाद 28 धावा धावपल करते आपण पाहतोय. शुभम तांदे आता स्ट्राईकला आहेत आणि प्रसाद नॉन ट्रॅकच्या बाजूला आपल्याला पाहिजे होते. समोरच्या बाजूला चेंडू खेळला जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये तिथे चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर आहे. परंतु अजून पंचांचा इशारा काय आहे आणि पंच कळवतील की इथे चेंडू एक टप्पा खात सीमा रेषेच्या अगदी बाहेर जाताना आपल्याला पाहिजे होते. इथे येतोय सुरेख प्रकारचा चौकार. या दरम्यान शॉर्ट टर्म पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि अजून एक इथे सुरेख प्रकारचा चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो केला जात आहे आणि अगदी आपण पाहतोय धावपलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली 36. गुलवंज नाईट रायडर्स वर्सेस मुसळगाव इंडियन्स असा यानंतरचा सामना आहे. त्या सामन्याचा टॉस आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. इथे आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली विकेट येईल आणि फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. विकेट नंबर अगदी आपण पाहिली तर इथं 4थी विकेट येते. 4 बाद 36 धावा. शेवटचे 27 चेंडू आणि 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हॅलो. आता होतोय पुढील मॅचचा टॉस. त्यासाठी मान्यवर उपस्थित आहे किशोर देशमुख, दौलत केकान सर, भगवान दादा शिंदे यांनी टॉससाठी यायचं आहे. किशोर देशमुख सर, चला. केकान सर अध्यक्ष, आणि होतोय आता पुढील सामन्याचा टॉस. टॉस निश्चितप्रमाणे होईल प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. किशोर देशमुख आहे ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय.
या दरम्यान अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि तिथे चेंडू कव्हर केला जाईल. निलेश बागुल एनबी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. एक धावील आणि एका धावसंख्येनंतर धापलक 38 धावा आहेत. समीकरण 25 चेंडू आणि बनवायचे आहेत 60 धावा. 25 चेंडू 60. टॉस या ठिकाणी होतोय उल्हास नाईट रायडर्स वर्सेस मुसळगाव इंडियन्स यांच्यामध्ये होणारा सामना. त्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान दादा आहेत, अमोलभाऊ झगडे आहेत, उल्हास दादा आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय किशोर देशमुख हे सर्व मान्यवर आहेत. टॉस झाला. धन्यवाद सर. टॉस जिंकलेला आहे मुसळगाव इंडियन संघाने. आपण काय घेणार आहेत टॉस जिंकल्यानंतर? टीम मॅनेजमेंटचं डिसिजन आहे. 2 मिनिटात येईल. ओके, थँक्यू सर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 संपले. 38 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. 24 चेंडू 38 झालेले आहेत. तर 24 चेंडू मध्ये 60 धावा अजूनही ज्या बनवायच्या बाकी आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की पहिल्या नावाचा विचार जर आपण केला तर पहिल्या 6 षटकामध्ये 47 धावा होत्या. पण त्यानंतरच्या 2 षटकात आलेल्या 50 धावा ह्या खूप महत्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्यात. आणि ह्या 50 धावा इथे गणित गुरु निमगाव या संघाचं गणित बिघडवताना पाहायला मिळालेले आहेत. एक तगडी धावसंख्या उभारली गेली. 97-98चा पाठलाग आता गणित गुरु निमगाव संघ या ठिकाणी करतोय. परंतु अजून सामना संपला नाहीये. 1, 2, 3 बिग हिट या मॅच मध्ये रंगत आणू शकतात. आणि ही रंगत आणण्यासाठी इथे फलंदाज प्रदीप आणि प्रसाद या दोघांच्या खांद्यावरती असणारी जबाबदारी त्यांना आता पार पाडायची आहे. गोलंदाजी मार्फत निलेश बागुल एनबी अर्थात नील गोलंदाजीवरती तयार. निलेशचा चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेख आहे. थँक्यू सर. आपल्या बरोबर इथे उपस्थित आहे किशोरजी देशमुख. आज त्यांना विचारू आपण STPL ही स्पर्धा गेले 7 वर्ष आयोजन चालू आहे. आजचं हे 7वं पर्व आहे. तर तुम्हाला या STPL संदर्भात काय वाटतंय? खरं तर गेल्या 6 वर्षापासनं अतिशय भव्य दिव्य असं आयोजन हे STPLच्या सर्व प्लेयर्स, खेळाडू आणि आयोजक यांच्याकडनं अगदी सक्सेसफुल असं आयोजन केलं जातं. तर गेल्या 6 वर्षापासून अतिशय म्हणजे खेळाडू असे नावाजलेले खेळाडू जे आपल्याला माहीतही नव्हते, सिन्नर तालुक्याला माहीत नव्हते, ते आज पूर्णपणे राज्यभरात अगदी यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचले आहेत. आणि काही खेळाडू हे अगदी राज्य पातळीवरचे सिद्धार्थ नक्कासारखे खेळाडू हे सुद्धा आपल्याला या STPLने बघण्यात आलेले आहेत. तरी ह्या STPLला आता हे 7वं पर्व आहे. आणि हे पर्व अजून पुढे जाऊन एक चांगले असे खेळाडू महाराष्ट्रातून आणि सिन्नरसारख्या शहरातून निर्माण व्हावे आणि देशासाठी खेळावे हीच याच्यातून एक सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला अशा कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर. ओव्हर टू सर. थँक्यू. सुनी मामा यांचा एक गोड आवाज निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकला. विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं मनोगत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि फेअर डिलिव्हरी गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय. यावेळेचं चिन्ह अगदी आपण पाहतोय सुरेख निश्चितप्रमाणे परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल. नील अगदी आपण पाहायला मिळतोय गोलंदाजी आकृती आहे. जबाबदारी आज अगदी आपण पाहतोय ह्या मैदानावरती एक जबरदस्त कामगिरी करताना डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सी मार्शमार फरार. 4 रन चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. गोलंदाज तयार. इथे परत एकदा आपण पाहिले समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. अनिल शेळके आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे गोलंदाज खूप दूरवरती पाहायला मिळालाय. एक वेळेस गोलंदाजाला असं वाटलं की खूप दूरवरती चेंडू असेल परंतु गोलंदाजाच्या अगदी पाठीमागच्याच बाजूला अगदी झेल होता. एक धाव मिळेल. एका धावसंख्येने आपलं 44 19 चेंडू आणि 54 धावा. 19 चेंडू 54. बरंच सत्र अगदी आपण पाहतो जे चालू आहे. सामना क्रमांक या दरम्यान अनिल शेळके डाऊन द बॉल चांगला झेल. फलंदाज क्रमांक 5 वरून 6 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल सागर. याला आपण पाहणार आहे तर अगदी षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी आता कोणता गोलंदाज तो आपल्याला पाहिजे. 5 ओव्हर संपल्यात. 6 बाद 44 धावा आहेत. 18 चेंडू आणि 54 धावसंख्यांचा पाठलाग करायचा आहे. जेवढे चेंडू बाकी आहेत तेवढीच सरासरी आता राखायची. चला वेळेवर थोडंसं आपण लक्ष देऊ. गोलंदाज सागर गोलंदाजीवरती तयार आहे. मिडविकेटला चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात. महेश बोडकेचं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिले. एक सिंगल येईल आपल्याला 45 वरती पोहोचलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 53 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे. गणित गुरु निमगाव या संघाला. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाने मिळवला 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे संघ अगदी आपण पाहतोय या दरम्यान चेंडू पोहोचला गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या रूपाने धापले की 49 वरती निम्म्या धावा झाल्यात. निम्म्या धावा बनवायच्या आहेत. निम्म्या धावा झाल्यात. निम्म्या धावा बनवायच्या आहेत आणि जेवढे चेंडू निश्चितप्रमाणे घेतले तेवढ्या निम्म्या चेंडूवरती उरलेल्या निम्म्या धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 32 चेंडूमध्ये 49 झाल्या होत्या. 16 चेंडूत 49 बनवायच्या होत्या. आता एक सिंगल आली. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा आहेत. उर्वरित 15 चेंडू आणि बनवायच्या आहेत 48 धावा. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रदीप जाधव आणि सागर या दोघांना. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट अनिल शेळके यांच्या डोक्यावरून चेंडू पोहोचला गेलाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. आउट ऑफ द पार्क. 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार.
56 धावा आहेत. पंचाकडे हलकंसं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं. इथे चेंडू डॉट इथं आपल्याला पाहायला मिळालाय. 56 धावा आहेत. 13 चेंडू 42चा सामना अजूनही बाकी आहे. तो थोडासा ताणतणाव दबाव निश्चितच आहे. आता या 12 चेंडू 40 होणार की नाही ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. चेंडू खेळला गेला कव्हरला शतक्षी चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे 2 धावा ज्या पूर्ण केल्या जात आहेत. धापलक 60. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील अजूनही 11 बनवायच्यात 38. एक 2-3 बिगिट मॅच मध्ये रंगत आणणार आहे. पण या 2-3 बिगिट कशा प्रकारे खेळले जात आहेत सागर आणि प्रदीप या दोघांकडून. नील तयार. बिगिट केलाय लॉंगलला चेंडू तिथे अनिल शेळकेच्या डोक्यावरून अजून एक षटकार. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा 6/66 हा अंकणीची प्रमाण अगदी आपण पाहतोय. 2 धावफलकावरती आहे. 10 चेंडू 32चा सामना बाकी राहिलाय. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा आपण पाहिलं चेंडू पॉइंटला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे अगदी चेंडूची वाट पाहतोय. त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू अडवलाय. 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील. विकी सुद्धा लाजवाब आहे. धावफलक 68 वरती जाऊन जे पोहोचलाय. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. 9 चेंडू 30. गणितगुरू निमगाव आणि त्यांच्या विरोधात रॉयल चॅलेंजर्स वडजिरे यांच्यामध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. 6 फलंदाज जरी बाद असतील पण प्रदीप आणि सागर मॅच सोडायला अजिबात तयार नाहीयेत. यावेळेस अगदी आपण पाहतो इष्टरक्षकाचे आता चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडूची फिकी इथं येईपर्यंत अगदी आपण पाहिले 1 धाव आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल 69. 6 गाड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडूची उंची खूप. अनिल शेळके डाऊन द बॉल आणि तिसरा झेल घेतला या डावातला अनिल शेळके यांनी. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7वा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 7/69. 7 चेंडू बाकी राहिलेत. 29 धावा अजूनही बनवायच्या बाकी आहेत.
हलक्या तऱ्हेने चेंडू या दरम्यान जो ढकलला आहे त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय पालवेल आता गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावा बनवायच्या आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेलाय. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयने याच्या अगोदरच्या षटकामध्ये एक षटक जे टाकले, एक विकेट त्यांनी मिळवली, 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता पहिल्या चेंडू डॉट टाकणे त्याला यश आलंय. 5 चेंडू आणि बनवायच्या आहेत 28 धावा. प्रत्येक चेंडूवरती इथे षटकारच खेळावा लागेल. हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी गोल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपण पाहतोय या ठिकाणी धक्का क्रमांक जो आहे तो बसला गेलाय. 8 8 बाद 70. शेवटचे 2 चेंडू निश्चितप्रमाणे जे बाकी आहेत आणि भाऊसाहेब आव्हाड आलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू बाकी राहिलेत. 28 धावा बनवायचे. पॉइंटला चेंडू जो खेळला आहे क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय खूप दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. परत एकदा आपण पाहिले त्याच दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक येतोय चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. 2 चेंडू आणि 20 धावा. भारत आणि ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी निश्चितप्रमाणे जी चालू आहे 3 दिवसांचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. पहिल्या डावात भारत 394 धावांच्या पिछाडीवरती आहे आणि फॉरन वाचवण्यासाठी भारताला 195 धावांची गरज आहे. 6 विकेट बाकी आहेत. राहुल आणि रोहित आता क्रीजवरती आहेत. काय होतं भारताचं भवितव्य प्रश्नचिन्ह आहे. परत एकदा आपण पाहिले मिस्टॅम फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल तर आरामात येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो केलाय आणि इथे 2 धावा मिळतील. या 2 धावसंख्येने धापडक जाऊन पोहोचलाय 80 वरती. शेवटचा 1 चेंडू आणि 18 धावा. आणि इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि 17 धावसंख्येने हा सामना रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाने या ठिकाणी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.